आम्ही मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटायला माझं काय संबंध आणि तुला पटाव म्हणून तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं आम्ही कीर्तनकार नाहीत आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे हो तुकोबरायच्या झाडाजवळ कीर्तन आहे तुकोबराय जशी बुद्धी देईल तसं कीर्तन अभंगाला सुरुवात आता फक्त बोलावं लागेल मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे गेलो बॉम्बाला मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे वर कोण गेलाय ही शंका आहे वर कोण भेटलाय तोही वादच आहे खाल्ला वर गेलाय का सगळ्यात मोठा वाद आहे उलट ऐका बरं का आता मी मेलो मी माझी बायका पोरं बॉम्बाडली मी चांगला पडेल होतो अंगणात त्यांनी मला आंघोळीला गरम पाणी ठेवलं मेलो अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती गुचिड्या घालत्या माझ्या अंगाला गुचिड्या पण मला आंघोळ घालून कपाळाला ठोकळा चिटकून नवे कपडे घालून माझ्या पोऱ्यानं मडकं हातात धरलं आणि मला रस्ता दाखवला माया माग ये माया बायकोनं बांगड्या फोडून बुमलू पदर हातात धरला बरं झालं मी मोकळी झाली भाऊबंधांनी त्यांना आनंदच झाला ही अवलाद गेली भाऊबंधांनी मला सरणावर ठेवलं आणि कधीच मी त्यांचं ऐकलं नाही म्हणून माया उराव लाकडं ठुली तसा पेटत नव्हतो तर टायर वापरले तसा पेटत नव्हतो तर मिठाची गोण ओतली मला आग लावली माझ्या बायकोनं 1.5 भाकरन पिठलं दणकून आणलं आता सुधरत एक तुम्हाला काही मग आता मला सांगा मी गेलो का माझ्या घरच्याने गेलं सुधरत तुम्हाला काही मी चांगला पडेल होतो कोणताही घेणं देणं होतं नाही मग मी गेलो नाही आता हे मोक्ष स्वर्ग नरक आता बारीक ऐका जरा मी मरायला लागलो मरायला माया पोराच्या मांडीवर डोकं ठेवलं म्या चाललो ना आता माया पोरानं मला दूध पाजायला सुरुवात केली मरायच टायमाला पाणी टाकून काय नालायकपण आहे अरे मरणाऱ्या माणसाला एखादा गला चांगलं दूध पिऊ द्या तुम्ही तुझ्या बापाच्या घरून आणली का म्हैस पिऊ दे ना एखादा एवढं दे दूध नाही का आणि त्याच्यातही पाणी टाकेन तो चमचा असा आहे मिशीत पाणी गेलं पण तोंडात गेलं म्हाताऱ्याचं मिशीत वळलं गेलं काय बोंबलं ती बघून आणि ती म्हणते मायाचं दूध पिली काय हात येतो बावळ्याचा बाजार मरणाऱ्या माणसाला फुल दूध पिऊ द्या आता मी मरायला लागलो माझ्या पोरानं मला दूध पाजायला सुरुवात केली आता बारीक उत्तर द्या गांधावाले मी माझ्या पोराला ओवी सांगन का मरताना मी काय सांगन सगळ्या उधाऱ्या गोळा कर खाल्ल्या पाण्यातली मोटर बंद राहिली तरी चालेल पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही आणि कचेरीतलं भांडण 10 गुंठे इकली तरी माघार घ्यायची नाही मेलो मी स्वर्गाला जाईन आता सरळ ऐकायचं का मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे पण हरिपाठ आणि काकडा केळ मोक्षाचा आनंद मिळतो हा 2025चा शब्द मेल्या मेल्यावर काय होईल तो प्रश्न वेगळा आहे पण हरिपाठ आणि काकडा हा जिवंत मोक्ष देणारी साधना आहे याच्यावर तुमचं काय मत आहे ते वर गेलं मग काय व्हायचं ते होईल पण इथं ब्रह्मानंदे लहरी इथं आनंद आहे काकड्यातला आनंद इथं आहे आणि हरिपाठातला आनंद इथं आहे ते वर मग वर काय पाहिजे वर कोणी गेलंय नाही कोणची गाठही नाही फक्त एकच बाबा आमचा भाग्यवान झाला की ते 4 वेळा खाली आले सृष्टीत नाही विश्वात फक्त तुकाराम बाबा बाकी हे सगळे गेल्यावर पुन्हा आले नाही कोणची गाठही नाही
आणि घेऊ नाही. हा, आता उत्तर ऐका आणि तुम्ही उत्तर द्यायचं. आता सगळी माणसं गेली. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ आणि काकडा जर केला तर हा जिवंत मोक्ष आहे. याच्यावर तुमचं काय मत? तुम्ही काहीच बोला. बरोबर आहे. आणि आज कीर्तनाला घेते अभंग काकड्याच्या मालिकेतला, भूपालीच्या मालिकेतला वरून 2 नंबरचा अभंग आहे. अभंगाला करायची सुरुवात. पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या, महिला पुरुष. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हा आता हे सप्त्यांमधले जे हरिपाठ चालले ना, हे हरिपाठच नाही माझा. हे आमटीच्या वासावा हरिपाठ आहे. आमटी तयार झाली का भजनांना उत आला. आणि काकडे जे आहेत सप्त्यातले, बिगर भांडणाचा काकडा नाही. काकड्यात जर भांडण झालं नाही तर देवाला समाधान वाटत नाही. काकड्यात कोणीतरी म्हातारा कोणच्या तरी कुदलाच पाहिजे. बैरा कुदला जोग्यावा, मुका राहिला पाहत. पाया पडून सांगतो, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि बोरवीर ध्यानात ठेवा भजने, हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत. 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावायच्या नाहीत. का माहितीये तुम्हाला? का माहितीये? हरिपाठ ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ संप्रदायाचा प्राण आहे, आत्मा आहे. आणि हरिपाठ लिहिणार बाळ इतकं कोवळं, इतकं कोवळं की त्याचं वयात फक्त 15 वर्ष आहे. पण 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. 15 वर्षाचं बाळ आहे ते. पुढे ऐका. जगात ज्यांना कोणाचा आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आता उलट सांगतो, जगात ज्यांना कुणाचा आधार नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज अख्ख्या जगाचा आधार आहे, त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज अख्ख्या जगाचा आधार आहे. किती कोवळं बाळ महाराज, किती कोवळं बाळ. हे खरं सांगू महिला म्हणलं, बाळाला बाळ जरी झालं ना, बाळाला बाळ जरी झालं ना तरी ते आईला बाळच असतं. बाळाला बाळ जरी झालं तरी ते आईला बाळच असतं. पहिलं म्हटलं, तुमचं पोरग गॅदरिंग मध्ये, तुमचं पोरग गॅदरिंग मध्ये नाचलं, किती आनंद झाला तुम्हाला. गॅदरिंग मध्ये पोरानं गाणं घेतलं ना गॅदरिंग मध्ये, तर पोरापेक्षा पोराची आई जास्त मेकअप करून जाते. फार ब्युटी पार्लर करून मस्तपैकी फेसिंग बिसिंग करून. ब्युटी पार्लरला 3 गोष्टी कराव्या लागतात: फेसिंग, मिक्सिंग आणि सिरॅमिक्स. असं 3 पायऱ्या आहेत त्याला. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे. आणि सिरॅमिक्स मध्ये असं असतं, इथल्या पट्टीत चमकी भरायची, इथं कलर द्यायचा, या खाचत कलर द्यायचा, आणि केसाला अशी बट काढायची, ती मोकळी ठेवायची. आणि जाता. खरंच सांगा, पोरग गॅदरिंगला नाचायला आलं, लबाड बोलू नका बरं का, झाडा खाली तुम्ही. तुमची थोडी तरी डोळ्याची कडवली होते ना, दुःखाने का आनंदाने? आनंदाने. तुमचं पोरग कुठं नाचलं गॅदरिंग मध्ये, तर तुमची डोळ्याची कडवली झाली ना, तुमच्या डोळ्याची कडवली. मग या बाळाला कोणीच नव्हतं. या बाळाला कोणीच नव्हतं, ते बाळ विश्वाची आई झालं. विश्वाची आई झालं. सांगा मला, ज्ञानोबा राहायला कुणाचा आधार होता? तुकोबा राहायला कुणाचा आधार होता? जरा अभ्यास करा. कोण मुक्ताईचा भांग पाडीत असेल, कोण मुक्ताईला अंघोळ घालीत असेल, आणि कोण जीव घालीत असेल. आज 22 वर्षाचे पोर आहेत, अजून त्यांच्या आईनं त्यांना पसायदान शिकवलं नाही. 70 वर्षाचे म्हातारे आहेत, बिन पसायदानाचे जिवंत आहेत. आणि त्याचा पोरे म्हणतो, माझ्या बापाची 71वी करायची. ठेवायचं कामच काय?
काय 2-3 पोरांचा बाप झाला म्हणजे पराक्रम झाला. गाडी घेतली, बायको केली, पोरं पैदा केले, बंगले बांधले, धाबे टाकले, बार टाकले, पंप टाकले. तुम्ही श्रीमंत झाला श्रीमंत तुम्ही. या विश्वात संतान इतकं श्रीमंत कोणी झाला नाही. आणि आमची कीर्तनकार मंडळी तुकोबरा गरीब होते म्हणते, इतकी दरिद्री लोक आहेत आपली सुद्धा. तुकाराम महाराज गरीब होते, कानफाड हल्लं पाहिजे, त्रिभुवनाचे धनी तुकोबरा होते. काय तुकाराम महाराज काही किरकोळ गोष्ट होती का? याने उरफाट्या पोथ्या वाचायचा, वाल्यानं 17,000 मामनं मारली. एवढी मामनं कुठून आणली? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला कुठे एवढी सापडली? बरं सापडली तर सापडली, बामण डोंगराला जातीलच का? त्यांना गावातलंच खापा ना, कुठून काय करत? एक वाक्य सांगतो तुम्हाला, या विश्वात, मी जगात म्हणतच नाही, या विश्वात हे 2 बाबा असे, माऊली आणि तुकोबराया, यांना कुणाचाच आधार नाही. पण एक जगद्गुरु आहे आणि एक विश्वाची आई आहे. आम्ही उरफाटा अभ्यास केला. काय बसायला, काय हरिपाठ लिहिणार बाळ केवढं आहे, केवढं. अरे भाकरी करीत असताना तुमचं पोरग जर रडलं तर तुम्ही भाकरी बंद करता आणि त्या पोराचं तोंडाने पदराने तोंड पुसता. आज आमची मुक्ताई रडत असेल तेव्हा कोण घेत असेल, कोण भांग पाडीत असेल, कोण आंघोळ घालीत असेल, आणि कोण रात्री आईची थाप डोकं माठीवर टाकीत असेल. कोण इथं गुरुजी पोराला बोलला तर आई शाळा बदलवते. बाबा कीर्तनात पोराला बोलला तर बाई त्या बाबाला 22 बोट मोडून 20 बोट मोडून हाताची पायाची बाबाला शिव्या देते. आज ज्यांना कोणीच नाही ते विश्वाची आई आहे. हे खरं सांगू तुम्हाला, या विश्वात जेवढे ग्रंथ झालेत त्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे. हे रामायण, महाभारत, काशीखंड, भागवत ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. मी ते पाहते नाही, आपलं डोकं वेगळं आहे. हरिपाठ हा अख्ख्या जगातल्या ग्रंथाचा सार आहे. तुमचं काय मत आहे मला सांगा. तुम्ही काही बोलू नका. 56 अभंग भक्ती विषयात आहेत. किती? 56 अभंग भक्ती विषयात आहे. आणि 56 अभंग आपलं अध्याय, 56 अध्याय भक्ती विजयात आहे. आणि काकड्याच्या 3 अभंगात 56 अध्याय आहेत. उलशिनीचे काही पवित्र ते कुळ बहुता वेळ भक्ती जगाचा 3 अभंगामध्ये अख्खा भक्ती विषय आहे. डोकं बंद झालं. मग तुम्ही ज्याने हरिपाठ पाठ केला, काकडा पाठ केला, त्याला हे ग्रंथ वाचायची गरज पडते कुणा? सगळं भागवत अख्खं हरिपाठातल्या एका कडव्यात आहे. राजा परीक्षेला शाप किती दिवसात होता? सुधरत तुम्हाला 7. मग राजा परीक्षेतीनं 7 दिवस काय ऐकलं? अरे बोला ना, भागवत ऐकलं. तेव्हा राजाला काय मिळाला? मोक्ष. एका जन्मात का मागच्या? अरे सुधरत मी काय म्हणतोय, एका जन्मात. हरिपाठ जर नित्य नियमानं केला, मागलिया जन्मा मुक्त. बाकी गाला मग हा चला. ते म्हणले तिकडे जाऊन पारायण करा. करा उत्तर नीट ऐका, परत मागे येतो. हरिपाठ पाठ नाही त्या माणसाने जास्त दिवस इथं राहू नये. म्हणजे राहूच नाही. काय जगण्याला मजा येत आहे. शिळीच्या गळ्याच्या लोंबलेला सडाला का दूध आहे का?
उसाला 5 फूट तुरा आला, काही उपयोग आहे का त्याचा? 1.5 एकर बाजरी आहे, मनगटावानी कणीस आहे, फक्त दाणे नाही. काय त्या बाजरीला आग लावायची? तसे तसे मला एक प्रश्न आहे तुम्हाला, 2 मिनिटाचा आहे, महिला पुरुषांना 2 मिनिटं वेळ देतो तुम्हाला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमवली, तुम्ही कमावता कोणासाठी? 2 मिनिटं बसून घेतो मी, मला फक्त उत्तर द्या. हे एवढ्या लबाड्या करायच्या, टक्का काढ, याच्या लबाड्या कर, त्याच्या लबाड्या कर, तुम्ही कोणासाठी कमवू राहिले? पोरांसाठी. पोरांसाठी ऐ ऐ पोरांसाठी ना. बसलेल्या कोणत्या बापाचा पोरगा बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे? त्या बापाने फक्त बोटवर करायचं. तुझा भव्य नागरी सत्कार इथं कर. बरं जाऊ, दुसऱ्या प्रश्नाला 5 मिनिटं देतो. 5 मिनिटं देतो, मोबाईल बंद करा. 5 मिनिटं देतो दुसऱ्या प्रश्नाला. महिला पुरुष, तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवली, हिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? पाच मिनिटानं उत्तर द्या, मी बसून घेतो. 50 तर झालेत. 50 तर झालेत. शुगर अरे बोला ना. आहे बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेन आहे, मुळ्याचा ठणका चालूच. मुतखडा वळवळ करतोय. झोपताना गोळ्यांचा डबाची पालत व्हायची गुढी, उताना व्हायची, तोंड वास व्हायची गुढी, तोंड मिटवायची गुढी. काही ना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना एक, काही ना बाथरूमला जातानाच गोळी खावा लागते. इकडे खाल्लं तर जिकडे निघात, इकडे खाल्लं नाही इकडे. मग तुम्ही हे भोगणार का? हो. आणि कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला नाही, काकड्यातला आहे. हरिपाठावर आपण थांबू आणि काकड्यात घुसू. मी 6 महिने झाले, जवळजवळ 6-7 महिने हरिपाटन काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तन करीत नाही. मला बंदच करून टाकलं. अरे उगाच बीज असली, कुठं काला असलं तर गवळण घ्यावं लागते, नाही तर दिवसभर 3 करतो. 2 हरिपाठ आणि 1 काकडा. मी काही सिजनेबल बुवा नाही. मग सप्ताह बसलाच काय नाही. हे नट ना नट दिला झाला अंगाचा. केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिजे. माझ्या इतकी तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केली नाही. एका जन्मात, 5 जन्मात कोण लावणार नाही. मी 3 तर असे मोकळे काढतो. 1 तर आपल्याला जमतच नाही. कधी पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तू पोट तरी केवढं आहे. आता आज हरिपाठाचा आपल्याला विचार करायचा नाही, आज काकड्याचा अभंग आहे. आता काकड्याच्या अभंगाला सुरुवात, फक्त फटाफटा बोलायचं. आता महिला म्हणतात देवाला 2 मुली आहेत. किती? तुम्ही आजारी आहे का? नाही. देवाला किती मुली आहेत? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भुपाळी आहे. लोक घालवर का? पहिली मुलगी गेला बाबा विरहिणी आणि दुसरी मुलगी भुपाळी. आता महिला म्हणतात नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? अरे हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, मी उभाचा नाही इथं. तुम्ही नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? मजा आहे, काय मजा आहे? एलो मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या गावात तू एकटाच ना रे का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. ऐका, म्हणजे नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकत नाही. त्या पोरीचं नाव विरहिणी आहे आणि आज आपल्याला विरहिणी पाहिजे नाही, अभंग भोपाळीचा आहे. आता दुसरी मुलगी आहे. महिला म्हणाल नवरा खास आणि सासू सासरे खराब, आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. तुम्हाला माहितीये भाताला कधीतरी उदाटणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आणि तो बैल आपल्या शब्दाच्या पुढं
जात नाही का? उत्तर ऐका. हे गाव आहे, हे गाव आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा सरपंच लोकनियुक्त मन आहे. आणि मन हे शरीराच्या ताब्यात आहे. आणि मन थोडं नादी आहे. नादी म्हणजे चालू आहे थोडं. त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी याच गावात आहे, गल्लीतल्या गल्लीत लफडं आहे. तो त्याच कॉलनीत राहतो आणि ती त्याच कॉलनीत राहते. एकाच गावात लफडं आहे. आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. डोकं खाजो बरं का. इच्छा आहे. आणि हा कोण आहे तिचा? प्रियकर. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडलाय त्याच्या प्रेमात. दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती कळकाळ. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती उद्या भूगोलाचा शेवटचा पेपर आहे, म्हणजे 12वी मोकळी 10वी मोकळी. मिटला विषय. आता ह्या दोघांचं झालंय भांडण. आणि ही पडली त्याच्या प्रेमात. कोण? इच्छा. गेलं मामाला इच्छा. आणि तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? बर कोण? मन. आता तिला बाळ होईल का? नाही. तिला बाळ होणार नाही का? टाळकरी उत्तर द्या आता. तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? 10 मिनिटं घ्या. मी म्हणतो अखेर रात घ्या. तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? उत्तर ऐका. तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली, कामात एक तारुण्य आली. वयात आली, तिला बसला धोका. आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला सगळ्या पोरी कीर्तनातल्या, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच. मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. ती जबाबदारी मी घेतो. पोरं कधीच धोका देत नाही. का देत नाही? मिळतच नाही तर देतील. आता पोरीनो, जर तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, जर दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागू देत नाही. मग कोणाला सांगा? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? गेलं मोहम्मद. इच्छा. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोणचा बाप नाही. भजने टाळकरी पखवादे महाराज ध्यानात ठेवा. लोक तुम्हाला वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. ही इंद्रिकरची वाक्य आहे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 रात पडले, लोक म्हणतील हवा जायला लागलं, फाट बोलायला लागलं, तारीख नको. हा, आता मग 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून धरलाय. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला शिव्या दिल्या नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. बस, बाकी काय नाही. मग बाकीचे लोक त्याची तारीख ना घेऊ का? तो काही बोलतो, काही बोलतो म्हणजे खरे आणतो मी फक्त कोणाशी लाल करीत नाही. हा माझा सगळ्यात मोठा तोटा आहे. आणि लोकांना कीर्तनकार असे लागतात का त्यांनी कमी सगळ्यांची लालच केली पाहिजे आणि ते आपल्या पिंडात बसत नाही. मग लोक म्हणतात तो महाराजच नाही, येडा आहे तो. मी आणि कीर्तन कशी झाली तर आता 15 मिनिटं ज्याच्या घरी जाऊला त्याच्यावर बोलायचं, 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं. किती झाली? आणि अर्धा तास ज्याचं पाकिट गुतलं त्याच्यावर बोलायचं. 1 तास आई बापन पावरान गाणं समजत नाही. काय नाही या तज्ञ येड्याचा बाजार. याने लगेच म्हणायचं बाई हा काय आयुष्य माहिती सांगितली बाई. माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई, खरंच नाही. माझ्या पप्पाच्या बापान मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही. तो बाबाच्या कीर्तनात डस रडली बाई. आणि खरंच सांगते बाई तुला, जे माझ्या घरात घडा तर तेच बाबाने सांगितलं. बाबानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हल्ली. तुला काय माहिती? चाललंय आंधळ दळीत आहे
आम्हीच्या सारखे खरं बोला त्यात तर धोका खात्या. म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही. टीव्हीत एक म्हातारी येतील दातच नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देतय. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न. तर चाललंय आंधळ दळीत आहे, कुत्रपीठ खाते, बोलायचं नाही. आज आपल्याला मायेचा विचार करायचा नाही. दुसरी पोरगी भोपाळी. आणि भोपाळी नावाची पोरगी शरीर रूपी गावात जन्माला आली. या भूपाळी याचा अर्थ असा आहे, भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी, असा त्याचा अर्थ आहे. ती आली याच्यात जन्माला. कुठं? या गावात. कोण कोण? भूपाळी. आणि ती वयात आली, लग्न करायचं ठरलं. कारण पूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बाप जमवायचा, असा नियम होता पूर्वी. बापच्या मुलाबरोबर लग्न लावून देईल, त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण पुरीनं झक मारल्यामुळं आपल्याला काही बोलता येत नाही. कारण 80% मुली इंस्टाग्राम अकाउंटला आहेत, 80%. आणि 80% पोरी इंस्टाग्राम पाहतात. आणि इंस्टाग्रामला हे कार्टे सगळे फोटो टाकतात. हे कुत्री बसेल, बोकडे बसेल, शिळी बसेल. आता मी तुमच्या पुढे उभा आहे, मी सावळा आहे का काळा आहे? काळा म्हणणार बरं का आपलं भांडण नाही. मी सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे, बरोबर आहे. आता मी इथं कसं आहे, मी सावळा, आणि माझ्या फोटोत पाहिलं तर गोरा. मग हाच घोटाळा आहे. कबरी मांडी पोर फोटो देखणी दिसत्या, पुरी ओरिजिनल पागल. यांनी पाहिलं का लगेच हाय हाय, ते शिंगरू लगेच वाय हाय वाय. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या चोळीच्या मुकादम झाल्या. येड्याचा बाजार आहे. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो काय आमच्या बाबा. आता ही पोरगी आली लग्नाला. कोण? भूपाळी. आणि बाप म्हणला आपण पुरीचं लग्न करू. लग्न करायचं ठरलं म्हणल्यावर बाप म्हणला पोरगी बाहेरच्या गावात द्यायचीच नाही, गावातल्या गावातच देऊ. मी ह्याच गावात नवरदेव पाहिला पोरीला. त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजवा. नवरी भूपाळी, नवरा काम. आणि सगळे बारीक ऐका भजने बिजने. म्हातारी माणसं सुद्धा. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्या वाट बाहेर पडतो, डोळ्या वाट. आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनात ट्रान्सफर होतं. आणि डोळा मन एकत्र आला का विद्वान माणूस सुद्धा वाया जातो. हे मी बोलत नाही, दुसरा अध्याय म्हणतोय. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ओवीच असे त्याला, येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते, तरले न तरते विषय सिंधू. आणि अजून एक ओवी आहे त्याला, हे विषय जयाते ना कळते, सुख दुःख दोन्ही न पावती. दुसऱ्या अध्यायामध्ये 350 नंबरची ओवी आहे. घरी गेल्यावर उचका. अजून त्याला ओव्या आहे दुसऱ्या अध्यायात. रूपाचे 2 गुण आहेत, याचे 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 2 गुण आहेत. सुगंध आणि दुर्गंध याचे 2 गुण आहेत. निंदा आणि स्तुती याचे आणि 2 गुण आहेत. मऊ आणि कठीण रूपाचे 2 गुण. ब्यासूर आणि सुरेख, अशा दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या आहे. घरी गेल्या उचका. आणि मग तो काम एकदा खवळला की 7 गोष्टी करतो. कोणत्या? ऐका. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. आणि हा काम फक्त या बाबाचं नाव घेतलं तरच घाबरतो तुकाराम. नाम घेता कापेय नाम घेता कापेय
काम कसं आहे धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा राम तेरा केला ब्रह्म तेरा ब्रह्म तेरा कळी काळा शिकारा कळी काळा शिकारा कळी काळा शिकारा काय डीजे लावायची येड काय ए आणि त्या येडक्यानं पहिली धडक मारली शंकराला दुसरी मारली रावणाला तिसरी मारली विश्वामित्राला चौथी मारली तुम्हाला आणि मला आणि काम नावाचा झाला हिचा नवरा गेला मग बोकाच्या आता राहू द्या आता त्या काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे ही कोण होईल सासू ती सासू कोण आहे माहितीये तुम्हाला वासना वढाळ गाडी गाड्यानं
वासना. आपलं काय म्हणणं वासना आता बंद झालं. हॅलो ए बंद झालं. शांतरा राहू दे वासना. आता ही वासना कशी आहे 8व्या अध्यायात ओवी आहे. प्रत्येक वाक्याला पुरावा असला म्हणजे डोक्याला ताण नाही. तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चितवा असं 8व्या अध्यायातलं म्हणणं आहे. आता 8व्या अध्यायामधले जे वासनेचे लक्षण आहेत त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे. 8व्या अध्यायामधल्या 24व्या श्लोकाचं असं म्हणणं आहे माणूस जर रात्री मेला आणि तो जर कृष्ण पक्षात मेला तर त्याला चंद्रलोक प्राप्त होतो आणि पुण्य संपल्यावर खाली येतो. पण 8व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकाचं असं म्हणणं आहे माणसाचा मृत्यू जर दिवसा झाला तो जर शुक्ल पक्षात झाला तो जर उत्तरायणात झाला आणि मरताना इंद्रिय जर टवटवीत असली तर त्याला सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. 8व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे त्याला अर्चिरा मार्ग म्हणतात. 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे त्याला अर्चिरा मार्ग. जो योगी सायुज्य दिन पाहून देह ठेवतो त्याला अर्चिरा मार्ग म्हणतात. आणि 8व्या अध्यायात त्याच्यापेक्षा अजून सोपा एक उपाय सांगितलाय. उत्तर दिशेला तोंड करून जर उत्तर दिशेला तोंड करून जर ओंकार नावाचा जप केला आणि शरीराचे 3,500 कोटी रोम जर ताईट जाऊन भजन करायला लागले आणि मीचा जर रास झाला आणि इंद्रियाचं जर दमन झालं आणि अशा वेळेस जर देह ठेवला तर तो योगी सायुज्य पदाला प्राप्त होतो असं 8व्या अध्यायाचं म्हणणं आहे. घरी गेल्या उचका. आता हे सोमवारी मरणं माळकरी मरतात हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा. काही म्हणतात तो माणूस माळकरी माळकरी नीट मरतात असं कोणत्याच ग्रंथात नाही. आता मी माळकरी पोपटवानी बोलतो मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो त्याच काय. तुम्ही जर वासनाच तुमची आकळली नाही तर बाकी काय प्रश्न राहील. वासना आकळायला 3 गोष्टी कराव्या लागतात. 16वा अध्याय म्हणतो पुजवून देव पाहिजे पेरोन शेतात जायचे आणि तो शोणी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. ओवी पहा काय सुंदर आहे. आणि 13व्या अध्यायामध्ये 39 नंबरची ओवी आहे. विधीची वाप चुकवी अन्यायाचे भी पेरी कुकर्माचा राबू करी असं मांड पाप पिके. माणसं म्हणतात बऱ्याच वेळा की भजनी करणारी माणसं सुद्धा म्हातारपणी वाईट का मारतात. त्याचं कारण आहे. काही माणसं म्हणतात तो 40 वर्ष दिंडीत जातो तरी त्याचे म्हातारपणी असे हलका झाले. त्याचं कारण आहे भजन करीत असताना मधला जो चहाचा गॅप असतो त्या गॅप मध्ये लोकांचं धुणं धुतात. आणि ते धुण्याचं पाप भजनाच्या पापापेक्षा जास्त होतं म्हणून भजनाला वाईट दिवस येतात. चला ही वासना नावाची झाली तिची सासू. आता नवरा झाला गेला बाबा. नवरी झाली भुपाळी. नवरा झाला काम आणि सासू झाली वासना. आता त्या सासूचा नवरा हिचा कोण होईल. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. पार्टीला तगडी. आता तो दंभ कसा आहे पहा. दंभ कसा आहे पहा. मी नसलो तर कोण वाजवीन. मी नसलो तर साल कोण म्हणाल. मी महाराज आहे तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं रे तू महाराज आहे. तू पांडुरंगाचा गडी आहे. बावळाटावानी आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन. आता नवीन कीर्तनकार व्हायला काय पुस्तक लागत नाही. आता मेमरी कार्ड पाठ करायचं आणि संध्याकाळी सांगायचं आपल्या हिता आपल्या हिता नाही तर काय सांगू संतांचे उपकार. या अभंग पाठ आहे. पवित्र सुमंडळी भूमंडळी काहीतरी तो एक आहे. पवित्र सोवळी तो एक भूमंडळी आणि शुद्ध बीजापोटी पाठ करायचं आणि तेवढंच सांगायचं. म्हणजे आम्ही झक मारली 31 वर्ष आम्ही काय केलं आणि ते कार्ड छापायचे आणि छापले की ते येड्यांना वाटायचे. आणि त्या कार्डावर काय काय छापी देत माहिती का. रामायणाचार्य भागवताचार्य शिवपुराणकार शिवचरित्रकार समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. मग आम्ही 31 वर्ष काय खेकडं धरितो. जगात खरं बोलायचं नाही.
आमच्यासारखे खरे बोलाल, जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. आणि खरा बोलला का त्याचा बांबू उपटलास 500,000 पाय. काही माणसं म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अहो, तुझ्या इतका येडा माणूस गावात येत आहे. तुला कोणी सांगितलं रे तू सदस्य आहे? अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाहीये, तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. तुला दंब आहे हा. आणि हा दंब नावाचा असा, माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 एकर इकून आलाय, तर इकडं काय देवाला. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिली नाही तर दुसरी राहिली नसती. त्यांनी तिसरी केली असती, गडी येतो त्याला. हे सगळ्या दंबाच्या गोष्टी आहे. आणि परमार्थाला घातक कोण आहे? दंब. एक अभंग कमी पाठ असला तरी चालेल, काय तुम्हाला परीक्षा द्यायची नाही. पण चारित्र्य जर ढासळलं तर परमार्थ संपला. हा नाही नाही, इथं तुम्ही किती ठिकाणी गण लावता, याला कवडीची किंमत नाही. कोण खात नाही त्या गाणी. किती बरं गंधात बुडाला तू, काय करशील? काय करशील? काय करशील? काय तू काही लपावशीर गण लागतो रोज. काय करायचं? दुपारी जुगार खेळायचं. काही म्हातारी माणसं बा अशी विचित्र आहेत गावात. इळभर देवळात उथाणे पडतात आणि हरिपाठा टायमाला घरी निघतात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद. इळभर तांगड्या खाजीत उताना पडत आहे देवळात आणि हरिपाठाचा टाइम झाला, आता ते इवळतीन. नाही त्याचा उपयोग येतो परमार्थ करण्याला. नाही बाबा, असं चालणारच नाही. एक वाक्य सांगा, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर तुम्ही काही करू शकता. आता एखाद्याला म्हणलं तुला 10 लाख देतो, कीर्तन संपल्यावर इंदुरीकर भोकस बुकशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला, या जगात तुम्ही काही करू शकता. तुमच्याकडे फक्त 3 गोष्टी पाहिजे: पैसा, सत्ता आणि दडपशाही गुंडशाही करायची ताकद. मान्य आहे तुम्हाला? तुम्ही 10-5 पोरं पाळा, कोणाचाही खून करू शकता. तुम्ही काही करू शकता. पतसंस्था तळासकट आणू शकता. तुम्ही कोणाचाही गेम चालू करू शकता. 90 वर एखाद्याला उडू शकता. तुला 90 पास तो त्याच्या गाडीला कट हाण मेला, तू दोन्ही बॉल सटाकली. तुम्ही काही करू शकता. पण इंदुरीकरचं वाक्य ध्यानात ठेवा, या जगात 2 जण असे आहेत का तुम्ही त्यांचं काहीच करू शकत नाही. एक मृत्यू आणि 2 काळ. तुमचा पैसा, अडका, सत्ता सगळं खलास. म्हणून विश्वात तुकोबरायनं कुणाला धन्यता दिली नाही, काळाला धन्यता दिली. कधीतरी विचार करा. धन्य काळ संत भेटी. अहो, भाऊ गेला, आई गेली, बायको गेली, गुजरीवाडी मुलं बाजूला झाली, जमीन गेली, संसाराची राख झाली, बायको गेली, बंबाजीनं मारलं, रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला. पण कुणाला धन्य म्हणले नाही ते. तुम्ही अभ्यास केला का? भाऊ गेला भाऊ, नाही बोलले काही. बायको गेली, नाही बोलले काही. मारलं बंबाजीनं, मारलं, नाही बोलले काही. नाही, गाथा पाण्यात टाकला, नाही बोलले. खळखळा डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. देवा, आयुष्यात एकच पाप केलं मी, की 13 दिवस तुम्हाला खडकावर उभं केलं. आता माझी एकच इच्छा आहे, दिसू नये जना ऐसे करी नारायणा. मग मला सांगा, एवढ्या क्षणात लोकांचा तुकोबरायाने सण केला, पण तुकोबराय कुणाला धन्य म्हटले नाहीत. पण ज्या दिवशी मला बाबाजी चैतन्य भेटले आणि माझ्या भाग्याचा उदय झाला, धन्य काळ संत भेटी. आता काळ खात नाही म्हणून नाम घेतात. तुम्ही काळाला पैसे लय आहेत तुमच्याकडे, लई पैसे नाही. मग तुझ्या पुरीचं लग्न आहे, म्हातारा मरायला लागलाय, मग 2-4 एखादा कोटीचा चेक यमाला रे कमाय. मुलीचं लग्न होईल तर आमचे वडील ठेवा, राहिलेली रक्कम संध्याकाळी टेबल नंबर 3 वर अमक्या धाब्यावर पोहोचवेल. खरं यमाजीराव 3 नंबरच्या टेबलवर आहे, तिथं चकण्याची बाटली ठेवली असेल, तिथं मी बसला. तुम्ही पैशानं सगळं करू शकता. काळ आली यम. आणि पाया पडून सांगतो, प्रत्येकाचा काळ असतोय, जरा जपून वापरा. 2020 साली डॉक्टरांचा काळ होता.
6 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता. आता 29 पर्यंत काळ नाही. मध्ये 2 महिने येईल. आता एप्रिल मे मध्ये दिवाळीला जर आलाच काळ. काळ असतो तो काळ. सुनेचा काळ आहे, सासूचा काळ आहे. आणि पाया पडून सांगतो आज तुकोबरायच्या बिजेला माझ्या सगळं 90% लोक काळाच्या विरोधात वागतात म्हणून दुःख आहे. खायला कुठे लोकांना? आता हायवेच्या कडेचे तुम्ही एवढे कोट्याधीश लोक आहे, तुम्ही काय गरीब नाही. तुम्हाला खायला कुठे? तुमचे फक्त कपडे ताईट आहेत. काय आहे तुमच्याकडे? काय आहे तुमच्याकडे? कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला? बोटवर कर बर. तुला खोबरं कळतं का एवढं सांगा. तुझ्या घरात खोबरं कधी येते? जेव्हा पप्याचा बाप काळी पिशी घेऊन येईल. खायला कुठे लोकांना? खोबरं नाही खा. 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकी तो म्हणजे तो गावता की तुला खायलाच कुठे लोकांना? फक्त पांढरे कपडे घालायचे, टाईट फिट, मिशा बिशा काढायच्या, भारीतले ब्रँड प्यायची, बायकोचे 2-4 घोडे लावायचे, धाब्यावर रोट्या आणायच्या, चालले घरी. अरे सगळ्यात मोठा अन्याय तुम्ही लोकांवर नाही केला, तुमच्या शरीरावर अन्याय केला. रोगाची उत्पत्ती तुमच्या शरीरावर अन्याय केल्यामुळे झाली. याची कॅपॅसिटी नसताना तुम्ही त्याला का देता? का देता? याला भजन लागत आहे, तुम्ही त्याला देत नाही. याला संत संगत लागत आहे, तुम्ही त्याला देत नाही. आणि याला 90 लागत नाही, तुम्ही डोळे झाकून त्याला दिल्याशिवाय. तुम्ही त्यातल्या एखाद्यानं जर प्रयोग केला, कुडी सहित जायचा. कुडी हाय कोण तुम्हाला? आता आपण तुकोबरायला निरोप पाठवा, झाडा खालचा एक घेऊन जाय कुडी सगळं. आता तुम्ही 4 वेळा आले, मग एकदा यायला काय हरकत आहे? चाकणला आले, मुलीसाठी आले, निळोबरायासाठी आले, मग एकदा झाडा खालच्या एखाद्या वारकऱ्यासाठी या. आणि कुडी सगट न्या. कुडी कुठे? कुठे कुडी? कुडी कुठे? सप्त्यापुरता गण लावून कुठं परमात होतो का? हा येलवडीला आले, मग कुठे तुम्ही? आपल्याकडे बेवजावला 22 रोट्या आल्या. 22 रोट्या खाल्ल्या. 22 अच्छा रात फॅन लावला तरी वाद जाईना. तुही कुडी न्यायची कुठं? हे मी बोलत नाही, गाथा बोलतोय. युक्त आहार विहार. आणि ओवी पहा त्याला किती सुंदर आहे. 6व्या अध्यायात ओवी बर का. जागणे जरी झाले, माऊलीची भाषा आहे, जागावं सुद्धा. मिथली भाषा मिथली बोलीची. बरोबरच्या भाषा 6व्या अध्यायात अशा सुंदर आहे. वेळेत झोपावं, वेळेत उठावं, वेळेत भजन करावं. दिवस उगल्यानंतर जी माणसं उठतात त्या माणसाने त्या दिवशी उठू नये. उठू नये. आणि सूर्य उदयानंतर जो माणूस उठला त्याचा आपण तोंड पाहू नये. म्हणून जुने लोक बैल बाजारात न्यायचा असला शनिवारी चाखंडा तर दिवस उगायच्या आत बैल गावाच्या बाहेर काढत होती. नको एखाद्या पांढऱ्याच तोंड दिसायला. आणि ते पांढरं नेमकं डबडं घेऊन यायचं. राम राम आला काय? तो मात्र त्यांची तोंड पाहू नाहीची माणसं दिवस उठता उठतात, रात्री झोपतात, वेळेत नाही. भजने बिजने हे पखवादे बिखवादे, कीर्तन संपल्या झोपलं पाहिजे. हे 3 वाजेपर्यंत मोबाईलच पाहिजे. केवढा येडेपणा आहे. नाही नाही झोपलं. आता मी मोबाईल वापरीत नाही, आपली परिस्थिती नाही. सगळ्या कीर्तनकारात गरीब कीर्तनकार आहे. मला मोबाईल नाही, मी मोबाईल वापरीत नाही. म्हणजे मी अजून एकात कधी मोबाईलच घेतला. मला व्हॉट्सअप नाही, मला फेसबुक नाही, मला कोण मिळालं तपास नाही, कोण आला तपास नाही, कोणाशी काही जगाशी आपला काही संबंध नाही. गाडी पुस्तकन कीर्तन कोण मिळालंय तर घरून निघाल्यावर घरच्यांना परत फोन नाही, जाईन तवाच. नाही नाही काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. काय संबंध आहे? ज्याला गरज आहे तो आपलं घेईल. हॅलो पुढे नदीवळी जळतो येतो. काय काय कालवण केलं? बोंबील भाजली खाती काय झालं? फोन नाही. उलटे माया क्लिपा टाकून युट्यूबवर लोक कोठ्या दिवसाले आणि माझा गेम केला. बरोबर. म्या खरं बोलल्याची लई फळं भोगली महाराज. मग मी निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे. नाही तर आजही तुम्ही रोज नवं लफड आहे मायाभोवती महाराज. आता हे चोपदार ब्रह्मानंदात नाचले का जाणून बुजून नाचले?
ब्रह्मानंदाचा एखादा लगेच चड्डीच्या खालून मोबाईल काढणार इंदुरीकरांच्या कीर्तनात आणि तमाशात काय आता हे कसे नाचले बिचारे तल्लीन झाले नाचले ती माऊली नाचली ब्रह्मानंद नाही ए ही सासू आहे आणि दंब आहे इथं आलतो आपण तुम्ही का अजून सासरा चाललाय अजून नंदा दीर बरंच कुटुंब आहे तो दंब नावाचा सासरा भगवंताचं चिंतन केलं तर जाईल आजची परिस्थिती सप्ताह कमिटीवाले ध्यानात ठेवा वाटलं तर मला कधीच परत बोलू नका 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेलेत एवढ्या पवित्र ठिकाणी आज कीर्तन आहे पण 10 वर्षानं ह्या जागेवर तुम्हाला सांगतो जर असाच काळ राहिला तर इथं दिवा लावायला माणूस राहणार नाही तुमचं काय मत आहे बोला अजिबात नवीन मंडळी देवळाकडे यायला जमून देत नाही दिंड्या तपासा सगळा वयस्कर माल आहे सप्ते तपासा सगळा रिटायर माल आहे नवीन मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमवून देत नाही गणपती मंडळाच्या अध्यक्षालाच गणपतीची आरती येत नाही एवढी वाईट स्थिती आहे आणि बोल ना काय इंदुरीकर तेच तारीख नक्की होतो नालाय का म्हणजे मी आज अशी स्थिती झाली बोला तुमचं काय मत कोण भजन करील या देवळाने दिवे लावील कोण लावील दिवे नवीन पिढी 40% पोरं मोबाईल मध्ये गेलेत का नाही बोला 40% शाळेतल्या पोरांना मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झालेत म्हणून सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेत जा सोसायटीत 2 तरुण पोरं घेत जा सप्ताह कमिटीमध्ये 2 तरुण पोरं घेत जा आणि म्हातारी माणसं थोडं वयामानानं मागं सरकत जा जरा पोरांना करू द्या तुम्ही काय उक्त घेतलं नाही यांना जमन का तुम्ही काय सोन्याचा धोर काढला तर ते काढायचं तुम्ही खिडक्या खाला ते चौकटी खातील खायचंच आहे ना पण नवीन मंडळी जर देवळाकडे आली नाही तर संप्रदायाला वाईट दिवस येतील तुमचं काय मत आहे पोरं कुठे आज दिंड्या तपास तुम्ही एकच माणूस आकडा करतोय तोही कोणाला म्हणून देत नाही आणि त्याला जर म्हणलं नीट म्हण दुसरी दिंडी कुठली दिंडी एका दिंडीच्या 9 दिंड्या झाल्या आणि कोणालाच काही येत नाही पण फुगीर लगेच एकाने म्हणायचं ट्रक आपली रथ दुसऱ्याचा काढा दिंडी खरंय का खोटंय बोला पाहता काय नाही करून 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले कीर्तनात बसेल 10 लोक आहेत आता इथं शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले इथं आहेत माया पुढे बसेल नाव सगळं सांगन तुमच्या बापान पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये खरंय का खोटंय बोला रोज मोबाईलला आत्महत्या आहे पोरांच्या शेअर मार्केट 40% पोरं मोबाईलने गेले 10% लोक शेअर मार्केटने गेले पुढचं ऐकायचं का ऐकायचं पुढे जायचं ऐकायचं पुढे जायचं सांगून टाकू पुढे जाऊ सांगून टाकू ना 10% 40% मोबाईलने गेले 10% शेअर मार्केटमध्ये गेले बापाव कर्ज नाही पोरांनो कर्ज आहे सध्या बोलायचं नाही फक्त कोणी बोलायचं नाही बोलला तो ठेवायचा नाही बोलला तो ठेवायचा नाही बापाव कर्ज आहे पोरांनो कर्ज आहे बापाव कर्ज नाही बोला काय म्हणणं आहे तुमचं बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली लोणावळ्याला पोरानं गेम सुरू केली 3,000 लावले 9,000 आले 9,000 लावले 41,000 आले 1,000ची पार्टी दिली 40 लावले दुकान विकलं दुकान विकलेले 2 जण कीर्तनात बसले आत्ता बोला खरंय का खोटंय कर्ज काढायला बाप माशी आणायला पोऱ्या आणि पोराची बाजू घ्यायला ही ही 150 आणि निघली घर सुधराया ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं इस्टेटीला का आग लाव बोला बोला आग लावी त्या का 10 गुंठे इकलीन बा दाद्याचं कर्ज फेडलं दादा प्यायला लागला पिऊ द्या तो काही पेत नाही माया पोरात चव नका घालू आपल्याला कुठं लई आहे वाणिकिनीचं एकुलतं एक आहे आणून ठुत जाय फ्रीज मध्ये पप्याला झोपताना देत जाय तू घर सुधराय निघली ना पप्यानं आणली कोणशी पोर घरात आणू द्या मा पप्पे किती भाग्यवान आहे लोकांच्या पोरांना पोरगी करता पोरगी मिळाना त्यानं निदान कोणशी का होईना पण आणली हाय तिला पहिलं पोरग मग त्याला काय होत खरंय का खोटंय
ऐ आणि वरून पोराला म्हणती त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसंच. मी म्हणून राहिले त्याच्यात आणि गाढवात काही फरक नाही, त्याला मी 9वी पासून पाहते. बोललं का राग येतो, खरं आहे का खोटं आहे? त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल तुमचं. महाराज 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. क्या बात, वा वा. हा, तुम्ही रांगेत उभे करा, 100-93 दारू पितात. दारू न पिणे हा कमीपणा आहे सध्या. खरंय. त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल, सांगूनच टाकतो 2 मिनिटात. लाज वाटते ह्या 4 वर्षात 10व्याला जायची. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. 12वीचा पहिला पेपर अवघड गेला, 4 पोरं दारू पिली, एवढी फुल. आता 4थं गाडी कुठं बसेल असेल मोटरसायकल.